दृश्य तुम्ही पाहू शकताय, दोन दृश्य आहेत. कुटुंबासाठी अत्यंत अवघड असा हा क्षण म्हणावा लागेल. शरद पवार आणि प्रतिभा पवार हे दोघेही बारामतीत दाखल झालेले आहेत आणि दुसरीकडे आपण जी दृश्य पाहतोय, अजित पवार यांचा दुर्दैवी अपघात झाला त्या ठिकाणची, त्या घटनास्थळाची ही दृश्य आहेत. आगीचे आणि धुराचे लोट हवेत पसरलेले आहेत. या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय की हा अपघात किती भीषण असेल. या दोन्ही दृश्यांबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यामध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे पवार कुटुंबियांचे जे समर्थक आहेत, जे कार्यकर्ते आहेत, त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनाला चटका लावून जाणारी ही दोन्ही दृश्य आहेत. एका दृश्यांमध्ये कशा प्रकारे हा अपघात झालेला आहे, त्यामध्ये कसा हा स्फोट झाला आहे, अजित पवारांचे शेवटचे क्षण या दृश्यांमध्ये टिपले गेले. तर दुसरीकडे आपल्या पुतण्याच्या निधनाची बातमी कळल्यानंतर शरद पवारांना अशा पद्धतीने अचानक बारामतीमध्ये दाखल व्हावं लागतंय, ही देखील तेवढीच दुर्दैवी घटना आहे आणि दुर्दैवी दृश्य आहे. खरं आहे, कोणीही कल्पनाही केली नसेल आजचा हा दिवस महाराष्ट्रानं पाहिलाय. आजची ही सकाळ कल्पनेपलीकडची म्हणावी लागेल, कारण अशा पद्धतीचा अपघात होणं हे राज्याच्या राजकारणासाठी देखील दुर्दैवी ठरतंय, कारण एक उमदा नेता आज राज्यानं गमावलेला. एक धडाडीचा नेता, एक शिस्तीचा नेता, ज्याला शिस्त आवडत होती, शिस्तीने काम करणं ज्याला आवडत होतं, तो नेता आज महाराष्ट्राने गमावलेला आहे. तर केवळ आदेश देऊन अजित पवार कधीच थांबत नव्हते. त्या कामाचं पुढं काय झालं याचा ते सातत्यानं फॉलोअप घेत होते. त्यांच्याकडे असलेल्या स्मरणशक्तीमुळे अधिकाऱ्यांना जुन्या कामांची देखील ते वेळोवेळी आठवण करून द्यायचे आणि कधीतरी अनेक वेळा असं देखील झालेलं आहे की त्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडायची की अरे हे काम आपल्याला करायचं आहे, हे या कामाबद्दल तर आपण विसरलो होतो. अशा घटना देखील मंत्रालयामध्ये घडल्याच्या घटना आणि किस्से कानावर पडले. आपण असे अनेक व्हिडिओज पाहिलेले आहेत ज्यामध्ये अजित पवार हे अधिकाऱ्यांना झापतायत. सामान्यांच्या कामाचं अतिशय काटेकोर आणि काटकसरीनं ते नियोजन करायचे. त्याचबरोबर वक्तशीरपणा आणि सभाधीटपणा त्यांच्यात होता आणि या सगळ्याच गुणांचं राजकीय नेत्यांकडून पण कौतुक होतं. एखाद्या ठिकाणी उद्घाटनाला ज्या वेळेला अजित पवार जायचे तर जे कार्यक्रमाचे आयोजक असायचे त्यांना कायम भीती असायची की अजितदादा आता आपल्याकडे आल्यानंतर काय कमतरता काढणार किंवा कुठे आपण चुकलो तर नाही येत ना. अनेकदा आपण पाहिलं आहे, एकदा तर एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी अजित पवार गेले होते, तर त्या ठिकाणी बाथरूमचं साईज छोटं होतं आणि त्यावरून देखील त्यांनी त्या हॉटेल मालकाला प्रचंड झापल्याचं काही व्हिडिओज समोर आले होते. त्यामुळे अजित पवारांचं असंही नव्हतं की आपल्याला जर कोणी बोलवलेलं आहे तर त्याच्या होमध्ये आपण हो मिळवायचं आणि त्याला बरं वाटेल म्हणून आपण काहीतरी बोलायचं. अशा स्वभावाचा हा नेता कधीच नव्हता. त्यांनी कायम चुकीला चूकच म्हटलेलं आहे आणि जे बरोबर आहे त्याची देखील मनापासून प्रशंसा केलेली. अनेकदा त्यांच्या कामाची पद्धतच अशी होती, ते बारकाईने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायचे. सभेचा स्थळ असो किंवा मग कुठेही उद्घाटनाचा विषय असो, प्रत्येक ठिकाणी ते बारकाईने लक्ष द्यायचे. अक्षरशः रंगकामापासून ते झाडांच्या ठेवणीपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं बारीक लक्ष असायचं. अधिकाऱ्यांना वेळोवेळी ते सूचना द्यायचे, मार्गदर्शन करायचे. जनसामान्यांची नस ओळखलेला नेता म्हणून त्यांची ओळख होती. खरं तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत लोकप्रिय असलेला हा महाराष्ट्राचा नेता आज महाराष्ट्रानं गमावलेला.